ये ना इकडे, बस बस जरा बस बस. वसंतराव, औषधाला सुद्धा पोरगा नाही तुमच्या घरामध्ये, पण पोरी अशा की राजकुमारांनी खुद्द यावं आणि यांना मागणी घालावी. का ग बाई, कशाला माफी मागतेस माझी? काय झालं? नाही, ते त्या दिवशी जरा जास्तच बोलले मी तुम्हाला, चुकलं माझं. अगो बाई, ते होय. अगं तुम्ही विसरले सुद्धा. आनंदी बाळा, काही नाही माझ्या मनामध्ये, विसरून पण गेले मी. वच्छी आत्या, तुम्ही रागावलेला नाहीत हे बघून आमच्या मनावरचं ओझं उतरलं. खरंच खरं सांगू का अंजली, अगं तुझ्या मुली संस्कारी आहेत. बाबांना कशी सोन्यासारख्या आहेत, तळपणारच. कुणाचं भलतं ऐकून घ्यायचं नाही, हा संस्कार आहे त्यांच्यावर. आणि त्या दिवशी माझं चुकलंच. हो नाही हो आत्या, खरं तर ना मीच जास्त चिडले, खरंच सॉरी. अगं काय सॉरी बिरी, हा विसरून जा सगळं. वसंतराव, तुमच्या या लेकीसाठी सुद्धा हिला शोभेल असं उत्तम स्थळ आलंय माझ्याकडे. सॉरी वच्छी आत्या, मला आत्ता लग्न नाही करायचंय. आलीच. अगं आनंदी, आनंदी गुणी आहे, बोल गुणी आहे. वच्छी आत्या, अहो नाही म्हणजे हे सगळं नंतर बघू आपण, पण आमच्या संपदासाठी स्थळ बघायचं म्हणत होतात ना. अनिता नुसती बोलते ती टुचकी आणि करते ती वच्छी. आणलंय मी. या हा बघा मुलगा, मस्त मुलगा आणलाय. हे बघा बघा, उत्तम आहे. छान आहे मुलगा, बघ ना. छान आहे हो. वहिनी, अहो मुख्य पसंती संपदाची. हो मग प्रश्नच नाही. हो, द्या ना फोटो इथे. बघू दे ना, बघ ना, बघ बघ संपदा बघ, अगदी तुझ्या मनात असेल तसंच तुझ्या डोळ्यांनी दिसेल बघ तुला. नाव सुद्धा शोभेल असं आहे, महेश देशमुख. आवडला का? बोल ना. अगं बाई, हिला जर मुलगा पसंत असेल ना तर लग्न जुळलंच म्हणून समजा. वच्छी आत्या, मला अगदी खात्री होती तुम्ही जमवायला घेतलात ना तर आमच्या संपदाचं लग्न पहिल्या फटक्यात जमेल. अंजली, अगं तुझ्या मुलींचं लग्न जुळवायचं मला अजिबात जीवाला तोशीसच पडणार नाही. म्हणजे वच्छी आत्या, म्हणजे माझ्या उमरे झिजावे लागणार नाही की चपला घासाव्या लागणार नाही. दाखवली मुलगी पडली पसंत, दाखवली मुलगी पडली पसंत. वसंतराव, तुमच्या या दुसऱ्या मुलीसाठी सुद्धा उत्तम स्थळ आहे माझ्याकडे. स्वानंदीसाठी दाखवते ना तुम्हाला. ए कुठे ठेवला? हे बघा बघा ना, अगदी राजमिंड पोरग आहे. तरी हा वर्षभरापूर्वीचा फोटो आहे. आता बघाल ना, आहा काय तेज आलाय चेहऱ्यावर त्याच्या. अगदी म्हणजे असं हिरो हिरोईनचा जोडा शोभेला. ते लक्ष्मीनारायण कोणी बघितलेत म्हणा. मी आपला अनुरूप जोडा दिसला की मी हिरो हिरोईन दिसतात असं बाई डोक्यात येतं माझ्या. पण मी काय म्हणते वच्छी आत्या, आम्ही स्वानंदीच्या लग्नाचा विचार सुद्धा केला नाहीये अजून. हो, मग करा, खर्चात कपात होईल. सगळ्या गोष्टीच्या जोडी जोडीने पार पाडल्या जातील ना. अनेक वेळा काय होतं माहितीये का अंजली, म्हणजे एकीचे सणवार करेपर्यंत दुसरीचा बार उडवण्याची वेळ येते आणि दुसरीचा सणवार करेपर्यंत पहिली अवघडते. मला याबद्दल स्वानंदीशी बोलायला लागेल जरा. बोला ना.
अहो, आजकाल अशी स्थळं मिळत नाहीत हो. वधू पिते टपलेले असतात, उड्यात मारतात पटापटा. आम्ही बोलतो तिच्याशी. नुसतं बोलू नका, हा फोटो पण दाखवा तिला. आणि हा, स्वानंदीचा पण एखादा फोटो असेल तर मला द्या. म्हणजे 400 शब्द जे काम करू शकत नाही ना, ते काम एक फोटो करून जाईल. ललिता, तू माझा एकदा केलेला अपमान तुला जन्मभर आठवणार आहे. तुझ्या डोक्यावर मिरे वाटणारी सून येणार बघ तुझ्या घरात. मी पाठवणार तिला तुझ्या घरी.